रामप्रभूंच्या दरबारात बसलेत. तुमच्याजवळ पैसा किती, तुमच्याजवळ धन किती, तुमच्याजवळ इस्टेट किती, तुम्ही किती श्रीमंत, तुम्ही किती ज्ञानी, या धर्ममंडपात ते बाहेर झटकून यायचं. इथं आणायचं नाही. इथं आणताना फक्त एकच करायचं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. जर तुमच्या हृदयात प्रेम आहे ना, तोपर्यंत तुम्ही इथं आलात. जर तुमच्या हृदयात प्रेम नाही ना, ज्याला कीर्तनाबद्दल प्रेम नाही ना, तो असा लांबणवरती कीर्तन ऐका, जाऊ दे रे भाऊ, देव भीतीस ना, कीर्तन भीतीस ना. अरे देव जगवतोय म्हणून हे ऐकायला भेटतंय. ज्या दिन देव आपल्याकडे पाहणार नाही ना, त्या दिन कोयगावना ब्याण आपला दारशे राही. हो, शेवटला दाबंग म्हणे, चिंता करू नका. हो, एकच सांगतो, ज्या वेळेस तुम्ही रामप्रभूच्या दरबारात अंतकरणापासनं जर भजन केलं ना, अंतकरणापासनं, तर तुम्ही न केलेली पाप आपोआप जडून जातात. हो, न तुम्हाला माहितीची पाप आहेत ना, ती जडून जातात. अरे काय भ्रमात बसतात, इष्टे धन दौलत सर्व व्यर्थ आहे. तुम्हाला सांगू, कीर्तन ऐकण्यासाठी ज्ञानी बनू नका, कीर्तन ऐकण्यासाठी प्रेमी बना. जी माणसं प्रेमी बनतात ना, त्यांना कीर्तन सहजपसनी पडतं. आणि मी तर या मताचा माणूस आहे, जो कीर्तन ज्ञानी बनून ऐकतो ना राजूबा, जो कीर्तन ज्ञानी बनून ऐकतो ना, तो कीर्तन हृदयापर्यंत ठेवत नाही. तो फक्त कीर्तन वाजू नको, कीर्तन फक्त डोक्यामध्ये ठेवतो, खिल पाहू पाडस फक्त आहे असं आणि ते तसं. हो, दुनियानं आपला सात बारा बरेल राजन, लोकेचा सात बारा कोरा करा विचार करतोच लोके. हो, हे लई घाणेरडी सवय. पण एक लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस देवासाठी भजन कराल तुम्ही, अरे मंदिरातला देव प्रसन्न होईल तेव्हा होईल, पण राम तुमच्या हृदयात बसलेला ना, पहिले त्याला प्रसन्न करणं शिका, त्याला प्रसन्न करणं शिका. याच्यासाठी एकच सांगितलं जातं, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. अरे तुमच्या हृदयातल्या रामाला तुम्ही प्रसन्न करत नाही, रामाच्या दरबारात येऊन सुद्धा काय मन लागणार आहे तुमचं? उदासीनतापणा वाटते महाराज. जर देवाला आनंदित ठेवायचं असेल आणि देवाच्या भजनाने जर आपला संसार सुखी होत असेल, तर कीर्तनातली टाळी आणि कीर्तनातलं भजन काय फायदा करतं? जो माणूस कीर्तनात टाळी वाजतो त्याला वैज्ञानिक कारण, शास्त्रीय कारण आहे. विज्ञानवादी लोकांसाठी सांगतो, जो कीर्तनात टाळी वाजतो ना, त्याला बीपी, शुगर, डायबिटीस काहीच होत नाही. कारण टाळी वाजवल्याने रक्त पातळ होऊन जातं, रक्त पातळ होतं. आणि जो कीर्तनात आनंदाने टाळी वाजतो ना, त्याचं पाप कमी होऊन जातं. सांगितलंय साधू संतांनी, असंच नाही सांगितलंय. काय बोलले होते राजीबुवा? कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, टाळी होय पातकांची. अरे पाप कमी करायचं असेल ना, तर कीर्तनात टाळी वाजायची. रामाला प्रसन्न करायचं असेल ना, तर हनुमंतरायांचं भजन करावं लागेल महाराज. हो, राम त्याचं प्रसन्न होत नाही. अरे पत्नीला जर खुश करायचं राहिलं ना, तर तिच्या सासरवाडीला स्वतःहून जावं लागतं, तेव्हा ती खुश राहते. हो, रामाला खुश करायचं असेल तर त्यांच्या सेवकाला खुश करावं लागेल महाराज. हो, हे बजरंगी तुझे मनाऊ, हे बजरंगी तुझे मनाऊ, सिंदूर लगा लगा के मैं तो तेरा ही गुन गाऊं, ताली बजा बजा के मैं तो तेरा ही गुन गाऊं, ताली बजा बजा के मैं तेरा भजन गाऊं, ताली बजा बजा के मैं तो तेरा ही गुन गाऊं, ताली बजा बजा के. हे बजरंगी, हे बजरंगी तुझे मनाऊं, हे बजरंगी तुझे मनाऊं, सिंदूर लगा लगा के, सिंदूर लगा लगा मैं तो तेरा ही गुन गाऊं, ताली बजा बजा के मैं तो तेरा ही गुन गाऊं, ताली बजा बजा के तेरा ही गुन
लगा लगा के मैं तो तेरा ही गुन गाऊं, टाली बजा बजा के कोण घरा येती आमुच्या कशाला, काही ज्याचं त्याला नाही धंदा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग. विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना, मानवी देह, मानवी मस्तक, मानवी त्वचा, प्रत्येक हृदयातलं मानवी तत्व सुधरावं म्हणून पंचमवेद गाथा ज्यांनी निर्माण केला आणि या महाराष्ट्राच्या भूमीला अष्टगंधक बुक्का, पांडुरंगाचा रंग, पांडुरंगाची महती आणि अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्यांनी कळस गाठलं, त्यांचा हा अभंग, त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. अभंगावर प्रतिपाद्य विषय मांडण्याच्या अगोदरच सांगून देतो, या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय देव मांडत नाहीयेत. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय संत मांडत नाहीयेत. मग बरेच विचारवंत, गुणी, अध्यात्मवादी, बुद्धिवान असा विचार करत असतील की का हो बुवा तुम्ही अभंग घेतला तुकोबारायांचा आणि तुकोबाराय सांगतायत की याच्यात देवही नाही संतही नाही. हे मी नाही सांगत. ज्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचं गाथ्याचं पारायण केलंय ना, त्याच्यात 10 ते 12 जसे अभंग आहेत. स्वतःच्या स्त्रीला उपदेश केलाय तुकोबारायांनी की एक कर्तबगार माणसाच्या पत्नीत काय सद्गुण पाहिजे, एक सुंदर तत्वशील पत्नीच्या नवऱ्यात काय गुण पाहिजे, घरातला सासरा कोणत्या लेवलचा पाहिजे, घरातल्या सासूचे विचार कोणते पाहिजे, कुटुंब आणि कुटुंबासोबत, समाजासोबत, सगळ्या सोयऱ्यांमध्ये आणि सगळ्या सोयऱ्यांमध्ये जगत असताना, संसार करताना कसं नाक लावून संसार करावा आणि नाक लावल्यानंतर जगाच्या बाजारात दरिद्री अवस्थापेक्षा 2 पैसा सांभाळून जे साध्य करता येईल त्या संसाराबद्दल तुकोबाराय सांगतात की असा संसार पाहिजे. संसार करावा नेटका, तो कुठे नसावा फाटका, आणि मग देशात असावा परमार्थाचा सुटका. या संसाराची स्थिती तुकोबाराय आपल्या धर्मपत्नीला, जिच्याबद्दल आपण ऐकून बसलो, जिजाबाई, की जी भांडगोर होती, सदैव दात्या, सदैव कटकटच करे बा, सदैव तुकोबारायांमागे विघ्न म्हणूनच उभी राहायची बा. हे तर तुकोबारायांच्या घरच्या बाईचा गुण आहे. इथं मंडपात बसलेले मला असं एखादा वरती बोट करून सांगा, कोणी बाईनी कोणले शांतता लागदी नाही, लागदी नाही. अरे चांगला माणसे बट गाव जेसले माणस त्या कपाशीच ना मटेरियल पावडरले बाईस पाहिजे 15,00,000 रुपये मागेत. देस का देस का सोनासारखा माणसे जेसले गावમાં 100 लोक राम राम घालतस, त्या माणसे बाईस पा दे फवारासाठी दे, युरियासाठी लागू आहेत. आणि बाया गटाना करत नाही बाई माणूस मग काही पैसा राहतस का, आणि अशा नोटाच मग चिटकेल डबडाच मग कसं काय नोटा निघतीस. पण घरा माणसे असले जर काना बाना काही तर मावल्या हो तुम्हीच, दुसरं कोणीच नाही. आत्या कुठेतरी हसणार, तुम्ही लागू पडणं तुमले आत्या लागू पडणं. हा आते धीरे धीरे मला समजे तुम्ही डीएपी मा खेतस, काहीच तर युरिया मारायचं, काहीच तर सुपर फॉस्फेट मारी, 2 पैसा वाढायचं निघाणं पडी. कुठेही जा, या ज्या अभंगावर जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, आणि मी अभंगावरती जो विषय छेडेल ना, ज्या माय बापांनी, ज्या आजी आजोबांनी इथं मंडपात जे बसलेले, प्रत्येक संसारातला माणूस ज्याने रुपया गाडाच्या चाकासारखा जतन केला. आज तुमच्या शेतात केळी दिसते, आज तुमच्या शेतात मक्का दिसतो, आज तुमच्या शेतात कपाशा दिसतात. अरे गुंठाभर जागा कोणती घेऊ शकत नाही. आज जी काही आपल्याकडे 1 एकर 2 एकर 2 एकर 4 एकर 10 एकर परतन 2 परतन ज्या जमिनी असतील, ती जमीन कमवण्यासाठी ज्यांनी सालदारक्या केल्या, ज्यांनी गवतावर भारे आणले, लोकांकडे सालदारक्या केल्या, अहो कंट्रोलचा गहू आणि तांदूळ खाऊन ज्यांनी लेकरं मोठी केली, आज स्लॅबची घरं बांधताना, गुरंढोरांना चाळ बांधताना गोठ्यांमध्ये, आज जी काही स्वप्न जी लोक पाहतायत, मी कीर्तनातनं ज्या वेळेस बोलेल ना, ज्यांनी कष्ट करून सर्व साम्राज्य संसारातलं उभं केलं, त्यांना माझा एक शब्द कळेल आणि अंतकरण फुटून डोळ्यातनं पाणी निघेल महाराज. पण जेसनी याजना पैसा वाटत आणि लोकेसने मुंड्या मोड्यात भो, जेसनी भाऊ बनकीमा सगळा सोयरासमा खल्लीना लोकेसले कुचक समजो भो, तेसले बोलत जर लागी बरं म्हण बोला ना. त्या एकच म्हणतीन यल कोण लाईन तर दुसरा दिखनात नाही का.
पण हे मी नाही, या अभंगातलाच विषय असा गुह्यम आहे. स्वतःच्या धर्मपत्नीला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अगं आवले, लोकांना कोणाच्या घरी पायरीला पाय लावायला वेळ नाही, पण तरी लोक आपल्याकडे येतात. का येतात लोक? आपण पैसे पात्रेत म्हणून हा भ्रम तर पहिले डोक्यातनं काढून टाक. कोणाच्याच घरी कोणाला जायला वेळ नाही, तरी लोक आपल्याकडे काय येतात? आपण देवाला बसतो, देवाला पुजतो, देवाला मानतो आणि आपण देवावर प्रेम केलेलं आहे. आणि या परिसरात असं काही प्रचार झालाय की हा विठ्ठल आणि हे तुकोबा एकामेकाची संवाद साधतात, लवाद साधतात, भानगडही करतात, प्रेमही व्यक्त करतात, असा काही प्रसार झालेला आहे. त्या हेतूने कोणी अंतकरणातलं दुःख मांडायला येतं, कोणी सुख मांडायला येतं, कोणी आनंदाचे अश्रू, कोणी दुःखाचे अश्रू, अनंत प्रकारचे लोक येतात ग. फक्त काय येतात? आपण विठ्ठलाला बसतो म्हणून येतात. आणि काय भ्रम आहे तुला? जो येतो त्याला उरलं बोलते, डुरलं बोलते, नाना तऱ्याच्या शिव्या देते, नाना तऱ्याचं कुचकं बोलते. काय रिकामचोट आहेत काही लोक? यांना उद्योग नाही का, धंदा नाही का? काय येतात? आणि कोणाच्याच घरी कोणी पायरे चढत नाही का, तरीही लोक आपल्याकडे येतात. आणि आल्यानंतर तुला इतकी 56 डिग्री चढते का रिकामचोट आहेत का? कोण घरा येते आमुच्या कशाला? काय ज्याचा त्याला नाही धंदा. अगं डोक्यातनं भ्रम काढ. ज्ञानोबरायांचं बोट धरून आपल्याला ज्ञानोबरायांनी एकच सूत्र शिकवलं होतं की सर्व घटी राम देहादेही एक. सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. सूर्याचा प्रकाश जसा भेदभाव करत नाही ना, तसं देव भजणारा आणि साधूच्या हृदयाच्या माणसाने भेदभाव करू नये. आणि हे काही फक्त साधूला आणि देव भजणाऱ्याला नाही सांगितलं. सज्जनपणे जो संसार करतो, बेरटपणाने नाही. बेरट भर दुनियामा वय काही जास. सज्जन माणूस 1000 लोकांमध्ये उमटून पडतो. सज्जन माणूस नाही तर रुमाल पडू द्या का खिसामातला पेन पडू द्या राजूबा, तरी लोक सांगतात नाही हो आबा तुम्हाला पेन पडी घ्या, तुम्हाला रुमाल पडी घ्या. बेरट ना खिसा म्हणजे पैसा पडी घ्या तरी सांगतात नाही लोक. लोकांना माहिती आहे निश्चय पडी घ्या तर पडू द्या बा, बोलत नाही लोक. सज्जन. मग सज्जनाचा ठाव घेऊन तुकोबाराय आपल्या पत्नीला सांगतात, अगं सूर्य जसा भेदभाव करत नाही ना, तसा आपणही भेदभाव करू नये. येतील लोक आपल्याकडे. आणि हाच भ्रम आहे सर्व खानदेशाच्या मातीत. बऱ्याचदा सज्जन माणसांच्याकडे सकाळी सकाळी लोक येतात, आवाज देतात, वहिनी दादा भाऊ, दरवाजा ठोकवतात. राम पायटामा लोके देव बसतस. काही सज्जन लोकेच नगर लोके जुता काढतस. भाग्य लागतं यालाही. दुवाणनगर कोणी जात नाही. दुवाणनगर बरगलीमा चौकमा वय काही जास. कशावरनं ओळखलं जातं? सज्जन घर बिन धाकणं कुत्र पायऱ्या चढी जास. आपण सज्जन आहेत का बेरेट आहेत? आपणलेच आपले जर चेक करणं होईल तर आपण गली माशी खाट टाकी बटा. आणि दूर थेंग का आपला घर जर कुत्र जनतेनं असं नेमन चढी जास होई तर समजिल्या आपण जगदुन्यामा वशी राहीन आजूबी. आणि जर आपला घर कुत्रा असं मागे पुरे चरी देखच समजिल्या ना आपला बी 7-12 उचलाई जायला बुवा. आपला बी काही ठिकाणा नाही. सज्जनपणा काय असतं? चंदनाचे हात, चंदनाचे पाय, चंदनासारखं व्हा. जिथं जाल तिथं सुगंध देणारे व्हा. आणि हीच तर ख्याती तुकोबरायांची झाली होती. इथं गावागावातल्याही माणसांची असते राजूबा सर्व्याकडे ख्याती. काही माणसांची अशी क्रेडिट असते, काही सासऱ्याची क्रेडिट असते, काही नवऱ्याची क्रेडिट असते. गावात कोणाचा संबंध असू द्या, कोणाच्या शेतीची भानगड असू द्या, कोणा याज व्याजना दांगडो राहू द्या, कोणा काही भानगडी राहू द्या, सकाळी सकाळी लोक आपल्याकडे याचना म्हणून येतात की फक्त तुम्ही या. जर कुठे संबंध जोडण्यासारखा असेल आणि एखाद्या माणसाच्या शब्दाला जर किंमत असल्या, सकाळी सकाळी लोक येतात. वहिनी पण दादा जपेले का? फक्त उठाडी द्या, हमना त्या सोयरा फक्त भाऊ ना विचारित पोऱ्याना संबंध जुडासारखा आहे. जर एक शब्द मन भाऊ बोली दी ना, सकाळी सकाळी रामनाजीवर सासरानाजीवर लोक दरवाजा ठोकतात. आणि त्या घरमातल्या बाया दरवाजा उघडताना असं तोंड वाकडं करतीस जसं काही बट भारत देशने ढगपुटी त्याचा घर होई जावाय. असं तोंड वाकडं करतीस जसं काही डायरेक्ट कर्ज काढणं पडाय बा. पण एक लक्षात ठेवा, सहज तुमच्याकडे कोणी पाय ठेवत नाहीये. तुमच्या नवऱ्याने, तुमच्या पतीने, तुमच्या सासऱ्याने, तुमच्या दशरथाने काहीतरी कमवलंय म्हणून तुमच्याकडे पायरीला पाय लावतायत. नाही तर 1000 बाया तर असतात. आम्ही रोज युट्यूबला कीर्तन आहेत आमची, रोज अशी 1000 माणसं फोन करतात की महाराज
काल तर एका मालेगावच्या बाईचा फोन होता, शेतकरी कुटुंबातली बाई अशी ढसाढसा रडत होती, म्हणे महाराज कोरोनात माझा पती गेला, त्या दिवसापासनं मीच हरवली का माझं पण हरवलं का मलाच देह अवसानाची कोणती स्थिती मला समजत नाही. मलाच कळलं नाही की माझं रामराज्य गेल्यानंतर घरात या धुडक्याला किंमत आहे पण माझ्या जीवाला किंमत राहिली नाही. रामराज्य म्हणून तुम्हाला पदव्या आहेत, वहिनी साहेब, बाई साहेब, मोठे बाई, आकाबाई, या रामनाजीवरल्या पदव्या आहेत. तिचा आनंद भोगा. ते वैभव राम गेल्यानंतर भेटत नाही. राम आहे तोपर्यंत घरमा ऋषील्या, राम शेतात लगून फुगिल्या, राम मागिल्या आणि रामले गरज पडली तर त्या 1500 बी दी द्या. काही छातीवर नाही लिजावत. वृत्ती प्रेझेंट ठेवा. मग हे सांगण्यासाठी जेव्हा तुकोबराय बोलले, अग जी लोक आपल्याकडे येतात ना त्यांचा अभाव आणि प्रभाव ओळख. ज्यांच्या अभावात आणि प्रभावात तुला सत्य पण दिसलं ना, बाहेर देव धुंडू नको, बाहेर देव पाहू नको, फक्त त्याला आठव की देव तू स्वैरा करी आता, देवासाठी झाले ब्रह्मांड स्वैरी. पाय ना त्याच्याकडे. पण असा काही रोग आहे, तापी किनार पहा का, गिरणा किनार पहा का, इंद्रायणी किनार पहा, जठे सासरानं नवरानं चालत तटल्या बाईसल्या असा आबूड 2च बोट रास. ना असं वाटतं की आंबर काय सरावच निभाय अशी नाशी राहायची. एक लक्षात ठेवा, संसारात कोणाची स्थिती टिकून राहत नाही. जेसले आपण आज हाशीसन आडके मोडून आज ज्या रस्त्यावर चालनात न जाणे त्याचा कालदी बंगला बांधायचंय. आणि ज्या मायमावलीस त्यांच्या भावदादासले असं वाटत की आम्ही धाबावर उभा राहायचं गप्पा मारा उद्भा आणि मस्त बिल्डिंग मध्ये गप्पा मारून उद्भा. ब्रह्मा नका राहू, एकच कोरोना झटकास मग 5 पाणी होई जास. चांगलाच गुरमी उतरी गई. ज्या माणसे पैसा वर आणि पोरे सोरेश्वर बाहेर बरेत, राजूबुवा तेच ना पोरे सांगे डॉक्टरच हाय 7,000 रुपये ल्या नाम ना बापले तथा शिलगाई द्या. चांगला रुस्तम असले पोरेच नि चेटाड नाही. ब्रह्मा न करा, दृष्टी बदला, दृष्टी दोष बदलवा, अंतकरणात दया ठेवा. ज्याच्या अंतकरणात दया आहे ना त्याला मादेवर पाणी टाकान गरज नाही. ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे ना त्याला 9 दिन बिन चपल्यास फिरान गरज नाही. एक बाद रामनाथ चुलत भाऊ 9 दिन जाय ना चपल्या घालायन तानी आणि दल्लाल सांगे डोऱ्यातल्या पाणी पाजावत नाही तर भाकरी काय खास म्हणे. जो बापने भाकरी काढाय ना तो 9 दिन ना उपास धरा ना, कोणती देवी प्रसन्न होई. चुला पासली तर वावाच नाही होई. कोणती मंदिर मधली तर न्यारीशी आहे. ती चुला पासली बी वही केली काय गंध चित्र भेट ना बाई. ढंगणार रंग आई माय बापले सुद्धा दखत नाही तो आपले काय दखी बुवा. आपली स्थिती आपण ओळखा, भ्रमात पडू नका. कारण आपली स्थिती ओळखण्यासाठी एक तत्व आहे, तुझं आहे तुझं पाशी तू जागा परी तू जागा भुललाशी. एकच ओळखा, जिथं प्रेम वाटता येतं ना तिथं प्रेम वाटा. अरे जी लोक प्रेमी आहेत ना त्या प्रेमी लोकांकडे पती आणि पत्नी असे प्रेमी राहा, भाऊ भाऊ असे प्रेमी राहा, सासू सुना अशा प्रेमी राहा की ज्या लोक कोणावर जुत्ता काढतात नाही त्या फक्त आपला प्रेमना पोटी आपला घरी वापरायला. वहिनी ठेवा तुमना हातनीच्या, ठेवा तुमना हातनी खिचडी करा, करा ना तुमना हातण्या पुरण्या पोया, या शब्द उमटू द्या. आता दुनियानं आपल्या घरमा डबडावर येत पण काही कोणी येत नाही. 10-12 दिवसापूर्वी त्या नरडाण्याकडे कार्यक्रम केला तेजस महाराज. त्या दल्लीनी जो चिवडा दिन आमले तर अर्धा मुरमरा पिव्यान अर्धा मुरमरा हाय उडेल. मी सचिन बुवा जसं चिवडा खायला बसलो म्हणता आजी या अर्धा मुरमराच नाही असे हाय उडेलचे ना अर्धा असा पिव्याचे. म्हणे बाबा या मागणी दिवाई ना उरेल होतात म्हणतं मग काय करा. म्हणे आमले माहित पडणं की कीर्तनकार आणि वादक गायक मंडळी महाराज मंडळी आमनागर नाश्ता करायला येवायत बा. मग त्या काय डोरेसले मुरमरा टाकू बा. म्हणजे मी नाही म्हणू बरं, तुम्ही काय म्हणतात नाही तर मी बोलणू बरं. ती ढल्ली म्हणे बरं हो बरं का दीपक महाराज, नाही तर तुम्ही ती दल्लींवर तपास करायला जाशा उरेल शेत का बुवा. ती आजी बोलली म्हणे काय डोरेसला दानमा टाकू सोनासारखा माणसे इरा ना.
ती आजी बोलली म्हणे महाराज आमना घर काही कोणी येत नाही म्हणे आम्ही काय कर त्या मागना सालना मुरमरा आणि या मुरमरा असा कालाई कुलाई तुमले ठी दिनात म्हणे. म्हणता आजी एक उरीस हो तुमना घर या मुरमरा सर राहत नाही म्हणे बाबा आमना घर कोणी येत नाही म्हणता निसण्या पाय तुऱ्या कोणीच चढत नाही. ज्या एकदम बेरट आहेत त्याच नगर कोणी असं मागायला जाई का हो दादा सप्तानी वर्गणी द्यावा सज्जन माणूस पाय तुऱ्या चढण्या पडतीस. बेरट माणूसले दे की जण सुद्धा कांटाळा करणार पडत नाही याला शब्दनी किंमत नाही. जो माणूस प्रेमी आहे ना तो गाडीवर जाऊ द्या का गाडावर राहू द्या का घरमा राहू द्या इस्ता आवाज उना किट नाही हो. गावमातली मंडई पैसा मागालेले भर कोपरा महिने नोट काढीच सांगायची हो दादा आमनावरी जे जमत नाही ते तुम्ही देव देश धर्म न काम ठिकाणी दे राहणार. असं जो माणूस बोलस ना तो माणूस मरना त्या दिन मसन कैमा दुनियानी गर्दी राहस. कशात का टाळ्या तुम्ही बी देतच नाही म्हणजे टाळ्या वाजरात नाही. वा वा रे आग लागली रे वा. या पोरीतले समजणं आपला आटे विषयात बा नको बिन तुमले लोकनागर जाणं हो बिन. आणि मला एक प्रश्न पडतो की मी एवढा 90 किलो ना कीर्तनकारीतला दटाडीचं सांग तरी तुम्ही बेई राहण्यात नाही. तुम्ही खरंच सांगा सासूल ब्याशात का तुम्ही का पहिलाच मुली तिनं काटूक मुडीचं सारे सरकडीचं निशा. हे जे तुम्ही हसलात ना आता हे हसण्यासाठी सुद्धा हृदयात प्रेम पाहिजे. हे जे हसलात ना बार मंडई मा हसता यावासाठी दिलदारपणा लागत खुदपासून ना तोंडा का तुम्ही अरे तू मरी जाशील तर ठेवा लोक येवत नाही रे. जीवन जगताना असे जगा तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार. तू गम दे या खुश दे तू गम दे या खुश दे तू गम दे या खुश दे अरे हमको है तैयार. तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार. जगाने देऊ द्या हो त्रास आपण प्रेमी बना. तुकोबर आहे आपल्या धर्मपत्नीला सांगतात अगं लोकांना बोलू दे. जोपर्यंत सत्य कर्मा करणारा आणि चांगला व्यवहार करणारा माणूस गावात जिवंत आहे ना तोपर्यंत गाव 70% धुनत होतं. गाव आपला पण गोड बोलीस उठस नाही दुसरा काड्या कोरस तेले गाव म्हणणं पडस. गावना धंदा राहतस त्या मालपडा महाराष्ट्र गाव मला संपूर्ण महाराष्ट्र चांगला म्हणस ही द्या का तुम्ही मन गाव मन नाव काढी द्या का कथा कथा बुकतस बरं. गावाची रीत आहे. तुकोबर आहे आपल्या धर्मपत्नीला बोलले होतं का अगं वेळी सत्य कर्म करणारा चांगलं वागणारा धर्माची पताका करणारा देव देश धर्मावर प्रेम करणारा माणसाबद्दल एक लक्षात ठेव भसतात पुसतात मानतात लांबची लोक आणि द्वेष आणि टिंगल करतात जवळची लोक. जवळची लोक टिंगल करतात हजारदा टिंगल करू दे पण ज्या दिवशी आपण या भूमीचा त्याग करून ज्या दिवशी भूमी सोडू ना आपल्यासाठी लोक रडतील एवढं लक्षात ठेव. हो एवढं लक्षात ठेव आणि एवढं लक्षात ठेवण्यासाठी हृदयात प्रेम ठेव. अशी लोक येतील की ते कोणाशी बोलणार नाही. ती लोक माने पाचारिता नोहे आरानुक ऐसी येती लोक प्रीतीसाठी. पण ज्या धर्मपत्नीला देव देश धर्म आवडत नाही ना विठ्ठल आवडत नाही तुकोबरा इतकं प्रेमाने सांगतात तरी सांगतात बस झालं काय तुमच्या विठ्याचे गुण गाऊ नका वरून काढा आतून काढा. काय त्याचं कौतुक करतात काय तुमच्या वारकऱ्यांचं कौतुक करतात काही पिचालला जातच तरी तुकोबराय बोलले भ्रमात नको राहू. जे वारकरी येतात ना आपल्या घरी ही आपली प्रतिष्ठा आहे. माझ्या वडिलाशी मिराशी गा देवा आणि तुझी चरण सेवा साधावा. अगं जे वारकरी आपल्या घरी येतात जे 2 घास खातात उष्ट पाडतात आनंदाने भजन करतात अगं ज्या वेळेस जेवणाला बसताना वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि उदार भरणे नो हे जाणे तसे यज्ञ कर्म. जेव्हा यज्ञानं कर्म आपल्या
संसारात होतो तेव्हा ना जप ना तप ना कर्म करायची गरज आहे वेडी. सुखे देव घरी आल्यानंतर त्याची किंमत करत नाही. आणि हा संसार रूपी कुत्रा आवडतो, ना भीक मागू देतो ना पोट भरू देतो. या अशा संसारात काय रममान होते. तरी पत्नी जेव्हा उलटून बोलते तेव्हा तुकोबराय संताप करतात की ज्या वेळेस तुला देव सांगावा ना देव आवडतो ना साधू आवडतो ना वारकरी आवडतात, लक्षात ठेव. तू का म्हणे रांडे ना आवडे भूषण आणि कातेले शिश्वान लागे पाठी. या घरातलं सुख फक्त एकाच गोष्टीत दळलेलं आहे. वारकरी येतील, आपण त्यांची सेवा करू आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला सांगतो. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नाही. वैष्णवा संगती सुख वाटे देवा आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नाही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नाही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अगं वेडी आवले, संसारातलं सुख फक्त वारकऱ्यांच्या चरणावरती आहे आणि त्या सुखाची ख्याती तुकोबराय सांगतात की कोण घरा येती आमूच्या कशाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती प्रतिपाद्य विषय मांडत असताना सलावादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व तुलसी रामायण कथा हे रौप्य महोत्सव सादरीकरण करत असताना ज्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही इथपर्यंत आलो. शक्यतो राजूबा इकडच्या परिसरात तारीख घेणं म्हणजे घरून पेट्रोल टाकून घरी जाणं आहे. हो, इकडे सहसा येणं म्हणजे कठीण आहे. रस्ता खराब, फेरामा येऊ. हो, आणि तरी बी वागिल्या ना बाबा, त्याच्यामुळे इकडे येणं पडत नाही. पण ज्यांच्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आलो, आदरणीय लहान गुरुबंधू, आमच्याही प्रसिद्धीच्या काळाच्या अगोदर ज्याने महाराष्ट्र पिंजून कीर्तनं केली आणि या वडगावचं नाव कान्याकोपऱ्यात पाठवत असताना कमी वयात महाराष्ट्राच्या नकाशावरती या तापी किनाऱ्याच्या वडगावाची प्रसिद्धी ज्या माणसानं केली त्या माणसाचं नाव तेजस महाराज. या अशा हलकट्टा गट्टा नका वाजा. मी का मना गाव ना पोऱ्यानं कौतुक करा नका. अरे तुमच्या गावातलं लेकरू आहे, तुमचं लेकरू. असे दणकून टाडी वाजा की झोपलेल्यांना जाग आली पाहिजे. वाजा दणकून टाडी. आदरणीय तेजस महाराजांच्या शब्दाला मान देत असताना इथपर्यंत आल्यानंतर ज्यांच्या मुखारविंदातनं तुम्ही तुलसी रामायण कथाव्यास म्हणून ऐकतायत, आदरणीय गावातले भूदेवता, अतिशय गोड व्यक्तिमत्व. मी तर आल्या आल्या एक कौतुक केलं की अनेक गावी जा, कोणत्याही गावी जा, भूदेवताशिवाय कोणतंच काम आमच्या घरातलं होत नाही. पण बऱ्याचदा भूदेवता आमच्या पंक्तीला दिसत नाही. बरोबर आहे का नाही? ऐका ना, बऱ्याचदा आपल्या घरातला गणपती त्यांच्याशिवाय बसत नाही ना आपल्या घरातलं पोरग झालं तरी त्यांच्याशिवाय नाव ठेवलं जात नाही. ऐका ना, आपल्या शेताचे धान्य पिकतं ते त्यांच्या तव्यावर शिजलं जातं, पण ही मंडळी आपल्यासोबत जेवायला बसत नाही. कारण का? त्या उत्साह लोक आहे, त्या उत्साह विचारणार लोक आहे. आपण अशी कडी खात असते ते चिडी असते पै जात असत. म्हणजे त्यांचा दोष नाही तो. अहो, आपलं खाणंच गचाडचे. आमना चुलत भाऊ निकाली गरबर कार्यक्रम असा डेपो का लावा बट्ट्यान तो भात. महाराज म्हणे बट्टा मन देखत मत माले भू आणि त्या ऊ करायला. अरे वा, हाय तगारी बर्ड. अरे 150 त्यानी आणि जो तो डेपो का लावा महाराज. असा बलका उचले तो, आपण असा खात असा तो असा हटकाडे म्हणतो. हो म्हणा बाप, तो खायन मन तब्येत त्यांपेक्षा चांगली. तो म्हणे तुझी तब्येत चांगली म्हणे. म्हणतो तू डोर ना डसली राह ना. आम्ही जरासच खात पण नेमकं खात. मग त्या पंक्तीतला जो मानपान कुठं भेटत नाही. पण वारकऱ्यांच्या पंक्तीत हृदयापासून नमन करतो. तुम्ही भूदेवता आहात, या गावातली शहाण आहात, गावातला आत्मविश्वास आहात. आमच्या घरांपर्यंत आणि आमच्या चुल्यापर्यंत आम्ही कोणाला जाऊ देत नाही, पण देवानंतर तुम्हाला परवानगी आहे. हो, त्या
आत्मविश्वासाने तुमच्याही चरणी नतमस्तक होताना तुमच्या मुखारविंदातनं तुम्ही कथाव्यास म्हणून रामप्रभूंचं चरित्र गुणगान करत आहात. तुमच्या मुखारविंदातनं एक एक शब्द निघालेला, त्या शब्दाला 100दा कोटी कोटी प्रणाम करत असताना ईश्वराला एवढंच विनंती करेल की तुम्ही सदैव अशीच कथा करत राहो आणि असेच हसत राहो आणि नेहमी वारकऱ्यांच्या पंक्तीत बहुमानाने जेवण करत राहो. या अनुषंगाने तेजेश महाराजांचे पिताश्री आमचे काकाश्री स्वतः टाळ घेऊन उभे आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. बाजूला आमचे दीपक महाराज विनेकरी. खानदेशात जर विनेकऱ्यांचं महत्व कोणी वाढवलं असेल ना तर या माणसानेच वाढवलं. हो हो, विनेकरी कसा असावा. वरती कृष्णाजी माऊलींच्या परिसरात गेलं तर भाईजी, आणि आपल्या परिसरात आलं तर दीपक महाराजांशी तोंडे महाराज. साधा सरळ गोड माणूस आहे. कोणी निंदा कोणी वंदा, पण आम्हा सोहिताचा धंदा. दिन रजनी एकची धंदा गोविंदाचे पोवाडे. जर त्याच्याजवळ बसलं ना तो एका टाइमले जेवण टाइमले असा अभंग म्हणत. आपला बाप जमाना मग ऐकेल राहत नाही तो आटे जेव्हा मग नाही इथं का बोलला नाही तो आटे भरीत जिथलं सुपरव श्लोकी श्रीदास माणूस बरीत द्या ग. अतिशय गोड माणूस आहे. त्याचबरोबर गावातली बाल मंडळी अतिशय आहेत, भजनी मंडळ आहेत, आणि आदरणीय सुशील महाराजांच्या सोबत असणारे आमचे दादाश्री गावातलेच आहेत, सुरेशजी महाराज, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि उत्तर महाराष्ट्रात असं गाव नाही की त्या गावात यांचा स्वर पोचला नाही. असं गाव नाही की त्या गावातली मंडळी यांना ओळखत नाही. गुरुतुल्य असणारे दोघही जण, आदरणीय रोहिदास बाबा असतील, आदरणीय आमचे राजूबाबा असतील, यांच्यात भेदाभेद करता येणार नाही की कोण भारी आणि कोण हलकं. मी हा शोध घेणार नाही कोण हलकं आणि कोण भारी, पण यांचा आशीर्वाद मस्तकी राहावा म्हणून दोघांच्याही चरणी नतमस्तक होतो की ईश्वरानं असाच स्वर यांचा आनंदित खेळत असताना. आदरणीय हार्मोनियम वाजणारे बाबाही गोड आहेत, सुंदर वाजवतात. त्याचबरोबर गोड पखवाज वाजवणारं लेकरू बारीक आहे पण वाजवतं लई जोरात. आणि खरं सांगू का त्याची तब्येत सुद्धा एकदम चांगली आहे. ते दोघही जण बसलेत ना एकदम सडपातळ आहेत, पण सडपातळ माणूस वाजणार चांगला, गायन करणार चांगला, कीर्तनकार नाही शोबस. कीर्तनकार असा दुईरा काटानाच पाहिजे. आता माझ्यापेक्षा तेजस महाराज सुंदर गायन करतात, सुंदर कीर्तन करतात, पण आम्ही दोन्ही बिजन जर एकाच गावले उतरलो ना मनकडे दखतात लोक म्हणते बरं बाबा दाणगा दिकरा ना ज्ञानी होई. आणि तेजस महाराजांकडे जर दका ना ज्ञान दुनिया नाही, पण जाऊ दे रे भाऊ कसा हल्दी का. लोकांचा दृष्टिकोन आहे. घरी आल्यानंतर काय बोलतील लोक सांगता येणार नाही. सुंदर असा साऊंड आहे, शिवशक्ती साऊंड युट्यूब चॅनल तुमचाही गोड आहे, आणि हसता साऊंडवाला चांगला वाजतो, अतिशय गोड. सर्व ही मंडळी तोडा मुलाची, पण पखवाजी तुमच्या दोघांच्या तालमीत आज जो इतका सुपर पखवाज वाजवतोय ना, तुम्ही थकू द्या, आणि तुम्ही थकल्यानंतर तुमच्या कानावरती त्याची झलक येईल तेव्हा तुम्ही म्हणाल हे लेकरू आम्ही तयार केलाय. अतिशय गोड. मी फक्त तुला एकच सल्ला देतो, अशीच तब्येत सांभाळून राहा फक्त, कारण घरी घर खावायला भेटस, रोज न्यारा न्यारा खावायला भेटस. हाय तब्येत कुवारपणे चांगली, लगीन व्हायला गांजस बरं भाऊ. माझी अशी तब्येत होती राजूबा म्हणे हाई डेरी अशी हवेल लागू लागू करी. कीर्तना पहिले जता नाही तता कीर्तने चांगला होत, पण लगीन टाइमली जे ना घर म्हणा बायोडाटा घ्या त्या असं मरण ना कारडांगत मधमा फाडी संदाडी नाही रे भो. आई एवढं बंपर ना बंपर ऐकत बागी भो. 2-4 साव तर पाहुणा असं मन कर रे पायतोऱ्या चढत नाही माली विचारत पोरगा कोण आहे. मी डायरेक्ट पायतोऱ्या उतरत त्या दादा या ना नाही भो बरण कथाली जाऊ. एवढा वक्करवरला बरण. आता घरी आलेले पाहुणे असे पायतोऱ्या उतरी जायत. मी असा विचार मग पड जाऊ म्हणता तब्येत बी कमी होत नाही, पण तुझी तब्येत चांगली. या तब्येतीमुळे काय झालं, कीर्तन जोरात व्हायची, इम्प्रेशन चांगला पडायचं. पण ज्यासले सांगू मी भो तुमना घर तांदूळ बी दिसू, तुम्हाला बितड असले बी कलर मार दिसू, ती पोरले नाही तर पोरणी मायल बी सोनं कर दिसू, पण जोडार दादा कथा तरी दीपक दादा आपले चांगला अनुभव होणार. म्हणून त्याने प्रतिक्रिया गोडी राहिली. आता तेजस बुवाला अडचण होणे, तेज बुवा अधिक राहिला का काही, पण माले ज्या की त्याचा डायरेक्ट शिव कुदी जायत. तुला शिवारमा सुद्धा बोलावू नको बुवा सांगित त्या डायरेक्ट. पण आमचीच म्हातारी मामानगाव गई
अम्मा इकडे बी रागीर ना राजूबा मामान गावाला दिली की ते चुलत मामान पोरशी लगीन गठाडी गुठाडी आण आणि ते नवीन वार्ग कोणा घर मी बी बाप जाऊ जायल नाही पहिलाच मुले बैल वाल मी आले तर आता एक बी गतिरोधक दिखी नाही एक बी ब्रिज दिखी नाही कथा कुदी राहणू कथा उतरी राहणू बा मी जेव्हा गेलो गाडी लावली आणि त्या बठ्ठ्यात चुलत मामाने पुरी अशा अंगण माग उभ्या राहिल्या आता त्या गाडीनं लगेच आवाज मा चित्र बी पळत पळत वट्टावर ती वट्टावर मी गाडी लई राहून बठ्ठ्यात चुलत मामाने पुरी मनकडे दकेत नाही तिला विचारत म्हणे दांडगी तब्येत आणि त्या मामाने पुरी विचारत तिले तू ये ना असं काय दे का नेले हा म्हण ती डेअरी अशी डायरेक्ट बारीक सुरीत मुरमुरान शेंगदाणात असा श्वास सोडा ताटली मधला डायरेक्ट नाकमजा आहेत म्हणा त्या बड्या मामाने पुरी विचार तू ये ना असं काय दे का महाराज असा संता बी का करते हिरेस त्या तलवारीला यायला पाहिलं त्यात भामनी का माना कापिटी देऊ बा पण मी अशा पायतोऱ्यात सडत नाही तर लगून बट्यात चुलत माम्या तिले जात आहेत ओ बहीण आई तू ना खा परवू न वा असा संतावे मी त्या दिन पिंटर कोणाच घर जावा नाही घर उनून दल्ली पस्ताव करा लग्न कामाडी त्या माम्या त्या मामानपुरी अशा बोलते म्हणे तीच ना काही चुकायला नाही बरी देखताच पोया सोड दिनात भाकरी वाकाडे म्हणे तू आज अगो उईसन सांगे जिलबीला या तू असा कसा विचारशी मग तू तब्येत उतरी का म्हणे एक लक्षात ठेवा कोणाच्याही घरी जा पण आदर असेल तर जा प्रेम असेल तर जा 56 प्रकारचे भोग केले होते दुर्योधनाने पण कृष्णाने एकच सांगितलं होतं तुझ्या अन्नात प्रभाव नाही ना तुझ्या पाहण्यात आणि तुझ्या दृष्टिकोनात अभाव नाही मला कधीच विदुर काकांच्या घरचं आमंत्रण आलं मी तुझ्या घरी जेवणार नाही लगेच सांगितलं मला विदुर काकांच्या घरी जायचंय पण सांगताना काय बोलले होते उद्धवजी चल विदुरा घर जावे 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 शबरी के मेरा सुदाम जी के चावल शबरी के मेरा सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगा चल विदुरा घर जावे उद्धव जी चल विदुरा घर जावे शबरी के मेरा सुदाम जी के चावल शबरी के मेरा सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगावे चल विदुरा घर जावे उद्धव जी चल विदुरा घर जावे किती गोड उद्धवजी चलो विदुरा घर जावे शबरी की बेर किती गोड आहे अरे शबरीची बेर खायला गेला ना आणि विदुर काकांच्या घरी काय होतं काय जाम होते काय पेरू होते अरे ज्यांच्या घरी गेला ना तो त्यांच्याकडचा अभाव आणि प्रभाव असा होता आणि आनंद असा होता की त्या काकींनी केड राहू दिलं आणि कृष्णाच्या हातात सालटे दिले तरी माझा परमात्मा जगाचा मालक ते केड आनंदाने खात होता सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का प्रेम त्याग दुर्योधन
टाळी वाजत जा रे माझ्या दादा टाळी वाजव. अरे आम्ही का असं तुम्हाला पैसे असं सांगत का मला 10,000 रुपये द्या आपण टाळ्या वाजव. अरे ही प्रेमाची माणसं आहेत महाराज. खरं सांगू का तुम्हाला, ज्या घरी दूध पीक राहतं ना त्या लोकांना दुधाची किंमत नसते. ज्या घरना आंबा राहतस ना, ज्या घरना लोकांना आंबा नाही किंमत राहत नाही. सोबत तुमले पटी सांगू, तुम्हाला गावात दुनियानी की आहे, तुमले की किंमत माहित नाही. तुम्ही आमनाकडे या, त्या ये परवाला पण सुद्धा असा मोजता मोजता 10-12 खाई जातच आम्ही. खाऊ दे रे बा. तुम्हाला करते फेकी राहणार तुम्ही. कारण तुमच्याकडे जास्त झालं ते. ज्यांगर दूध आहे त्याला दूध नाही किंमत नाही, ज्यांगर आंबा आहे त्याला आंब्यांची किंमत नाही, ज्यांगर त्याला केळांची किंमत नाही. आणि ही माणसं प्रेमापोटी तुमच्याकडे आलेत ना, म्हणून तुम्हाला यांची किंमत राहिली नाही. मला या माणसांचं गायन ऐकण्यासाठी तरसलेली माणसं आहेत राजूबाबी. हेरोदास बाबांचं बोट धरून तयार झालेली माणसं आहेत. आम्ही राजूबाबांसोबत गायन ऐकायला गेलेली माणसं आहेत. सहज नाही भेटत. अरे लाख रुपये देऊन सुद्धा ही माणसं येणार नाहीत. आणि एवढी सुंदर गायन करणारी माणसं आहेत. तुम्ही असा देख राहत आमनाकडे जसा मी यसलेली सण बसत गटना हप्ता वाटालेली बा. ते वाटसूत का काय, तो वाटसूत का काय. एक लक्षात सांगतो, जे प्रमाण दिलं ना आमच्या बुवांनी, सबसे ऊंची प्रेम सगाई ही तुमच्याकडे सुद्धा येण्यासाठी ही प्रेम सगाई आहे. हो काय केलं हो, विदुर काकांच्या घरी सालटे खाल्ले. आणि ज्या वेळेस विदुर काका धावपड करून मिश्री आणली, पेढा आणली, तर काकीवर रागत होते, हे बावरली वेडीस का, तो काय खातो पाहिलं का. आणि ज्या वेळेस काकीनं पाहिलं की कृष्ण सालटे खातोय, डोळ्यात पाणी आलं राजीव. काकीनं असे सालटे ओढले, केड दिलं काना, हे सुकले रे बाबा, घे रे, हे केड घे रे. कृष्ण कन्ना एकच सांगत होता, काकी तुझ्या हातात जी चव मला सालटे देताना होती ना, आता ती केड देताना नाहीये. न कळता जे आपण वारकऱ्यांवर प्रेम करतो, माडकऱ्यांवर प्रेम करतो, वारकरी संप्रदायावर प्रेम करतो, आणि ती माणसं जर न सांगता आपल्या घरी येत असतील ना, तर एक सूत्र ठेवा, धन्य मी मानीन आपुले संचित आणि राहिलीस प्रीत तुझे नामे देवा. अरे काय तुझ्या दरबारात कोणत्या जन्मी आम्ही असं पुण्य केलं, कोणत्या जन्मी असं काय केलं की तुझ्या नामचिंतनाची साधना. अरे न सांगता साधू आमच्याकडे येतोय, न सांगता वारकरी आमच्याकडे येतोय. तुम्हाला सांगू का, अरे न सांगता ज्या बाया काकड्याला येतात ना, न सांगता ज्या बाया काकड्याला येतात आणि ज्या बाया काकड्याला गर्दी करतात ना, तिन्ही जर मेल्यानंतर सासू सासऱ्यांची पडतीत नाही केली ना, तरी त्यांचे सासू सासरे स्वर्गाला मोक्षाला जातात महाराज. न सांगता जी बाई स्वतःहून काकड्याला येते, हरिपाठाला येत आहेत, जो माणूस हरिपाठाला थांबतो, जो माणूस काकड्याला थांबतो ना, त्याला मायबापाची पडतीत घालायची, नागरी घालायची गरज नाही. हे मी नाही सांगत, ज्ञानोबराय स्वतः हरिपाठात सांगतात की ज्याच्या मुखात हरीचं चिंतन आहे तो त्याचाही देह पवित्र करतो आणि स्वर्गातल्या पूर्वजांचा सुद्धा देह पवित्र करतो. हरिपाठ हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी चातुरता प्रमाण देणाराची गोडता महाराज. हो योग्य ते प्रमाण. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय. अरे ऐकणाराचा देह पवित्र होतो, ज्याच्यासाठी 2 पावलं चालून येतो ना त्याचा सुद्धा पवित्र होतो. बरं, बरेच विद्वान म्हणतील महाराज घर सोडून यायला जमत नाही. महाराज सांगू का तुम्हाला, ज्याच्या कानी हरिपाठ पडतो आणि तो घर सोडत नाही त्याला पितृदोष लागतात. ज्याच्या कानी स्वर जातो आणि जो काकड्याला येत नाही त्याला मातृपितृदोष लागतात. हो नाकातोंडाशी आलेला घात चालला जातो. कामू आपण देवनाच्या तिरबटी त्याला दूर दूरपणा करतोस. गावात सप्ताह राहिल्यानंतर मला एक जण कार बोललो, म्हणे महाराज मी सप्ताहाला बी जात नाही, कीर्तनला बी जात नाही आणि कोणता महाराज ना पाय बी पडत नाही. म्हणता अरे दादा असा गणज लाकडे त्या कुठेच वागतात नाही.
हाय का ना असा गण लाकडे त्या कुठे वागत नाही म्हणे त्या लाकडले काय म्हणतात साबरी वाढी येल्या सरडा वरी आता ना तू कोकणान किस्तन झाले गळा. अरे असं साबर कांड्याचं झाड ना ते घराला ना दाराला ना शेतीला ना कोणत्या कामाला येत नाही. असा गणच चित्रपे आहेत की ज्याचा कानवर हरिपाठ जास पण टाई वाजायला बी येतच नाही. अशा गणच माई मावले आहेत की जिसले काकडा ऐकू येस पण आरती लिसन येत नाही. मग पितृदोष लागतो. मग बऱ्याच बाया म्हणतात महाराज वावर माशी कपाशी हिरवी दिके पण कालदी पुरवून दिन गो ना अशी कपाशी ढिल्ली पुढी गी का मुद्देवले माहिती आहे ना कानवर ऐकू ये पण घर सोड नाही. गर्दी चांगली ना हो म्हणा ऐका हे करा. जर आपल्या पूर्वजांचा पितृदोष मोकळा करायचा असेल बरोबर बोलतो ना भूदेवता. तुम्हाला साक्षी ठेवून सांगतो गरुड पुराण असं सांगतं जिथं हरीचं चिंतन चालतं ज्या दिवशी आपली परिस्थिती नारायण नागबल्ली करायला नाशिकला जाऊ देत नाही त्र्यंबकेश्वरला जाऊ देत नाही काशीला जाऊ देत नाही आपली परिस्थितीनं तो खर्च आपल्याने कणं पेलावत नाही तर एकच काम करा. जिथं हरीचं रूप असतं जिथं हरीचं गुण असतं तिथं एक सांगितलं जातं ओ कीर्तन चांग होय अंग हरी. तिथं रूप गुण देवाचे केले जातात. आणि ज्यांना असं वाटतं की आम्हाला नारायण नागबल्ली शक्य नाही त्या लोकांनी एक करा हरिपाठात टाळी वाजा काकड्यात टाळी वाजा. फायदा मी नाही सांगत ज्ञानोबाराय सांगतात. सांगतील रोहिदास बाबा प्रमाणाने तुम्हाला ज्ञानदेव म्हणे झाला हरी पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ज्ञानदेव पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. घरात वास्तू शांती आणि मन शांती करायचं असेल तर साधूकडे जा. साधू मार्ग दाखवतो. साधूच्या मुखातले शब्द आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मग ज्यांना आयुष्य समजलं होतं ते तुकोबरायांच्या घरी जायचे आणि सांगायचे वा तुम्ही पंढरपूर पाहिलं कसे असतात संत कसे असते मांड्याडी काय असतो वाळवंटातला गजर कसे असतात तिथल्या भगव्या पताका हे सर्व विचारायला वारकरी घरी जायचे. आणि आवलीला संताप आल्यानंतर आवली त्यांना उरलं डुरलं बोलायची. तेव्हा तुकोबाराय आलेल्या वारकऱ्यांना रिकामचोट समजू नको हे देवाबद्दल विचारायला आलेले आहेत. याबद्दल जेव्हा संताप करून आपल्या पत्नीला समजवायचे अभंगाचं पहिलं कोण येते घर आमुच्या कशाला आमुच्या कशाला कोण येते घर आमुच्या कशाला आमुच्या कशाला कोण येते घर आमुच्या कशाला आमुच्या टाळी वाजव बाबा मी तुमच्या रूपावर फसलो म्हणतो काय बाबा गायन करी बाबा निमोऱ्याचे आहेत का
बाबा गली किसकी भी हो, दादागिरी तुम्हारी हो गई. दादागिरी तुम्हारी होगी. तुमने टीप चांगली ठेवली त्याची. ज्याने टीप चांगली ठेवली त्यालाच रास महाराज असं. मी का मुलीला वटवट करा म्हणून टीप चांगली ठेवली. टीप शिवाय बोलत नाही माणूस. जगद्गुरु तुकोबरा आपल्या धर्मपत्नीला सांगायचे की वेडी आहेस का ग? हे जी लोक आपल्याकडे येत आहेत ते मूर्ख आहेत का? यांना उद्योग नाही का? खरं सांगू का, कीर्तन ऐकणाऱ्यांनी हड्या आधी चांगलं बोलायला लागलं का कुत्रा असं आडाच जात. हड्या बाहेर बाहेर तू ना गावातला आहेत त्या, पण ते एवढं बरं होतं राजूबा, कुत्र इज्जतदार होतं. त्यांनी देखील ना, पण भूक न मिकणं काहीच नाही. ते नाही तर काही काही कुत्रा आपल्याकडे देखतच नाही. ज्या दिन असं कुत्र रडणं भू देवता, मी त्या दिन कर फोन लायते असं माऊलीन माय मला थोडा टाइम फोन लावजो का मन पुढे कुत्र द केंद्र रडे आहे मला भरोसा नाही. ती मला तर त्यांनी सांगा तुम्ही कसं काय येतात ती फक्त पॅकेट ने म्हण ठेव जा. अरे संसारात स्वार्थी बाजार है, जो देखे हो महाराज सर्व स्वार्थी आहेत. हो कौन किसी के जोरू कौन किसी के लड़के, जब तक पलो में पैसा भाई तब तक सारा मीठा बोले. हो अरे जमाना लई वाईट आहे महाराज. तुम्हाला सांगू जगद्गुरु तुकोबरायांना सारा परिसर मानत होता, पण पत्नीला पांडुरंग आवडायचा नाही. आणि एक ख्याती आहे, माणूस अष्टगंधक बुक्का लावणारा राहू द्या, गाव मानणारा राहू द्या, भजन मध्ये जाणारा राहू द्या, त्यान बाईले त्या नावाला दुनियाना संतापरास. कारण त्याच नगर काय मसला भाजी होत नाही महाराज रविवार नदी. त्याच नगर अशा शोभालकनी भाजी मेथीनी भाजी ती बाईनं तोंड असं खराब होई जा. ती बाई संताप करत मग ती बाई संताप मग काय सांगत तुम्ही तर नाही खातच, पण या पोरे सोऱ्याचा विचार करा. मग तल्ल्या वाकू सांगतील हो भाऊ अरे त्यानं हाते खावा अंदी नेत त्याने हातेने पोटऱ्या भरावणार तर कवय भरावती. त्यांना तू ना कोणता नक्ट पावशीर येणार, पण सासू बा एक एक बोटी चव मारलेली तीस सोपं नाही महाराज. ऐका अरे ज्या दिवशी आपल्या चुल्यावरचं अन्न पवित्र राहिला त्या दिवशी हा देश सुखी झाल्याशिवाय राहणार. जैसा खावे अन्न तैसा होवे मन. सोपं नाही महाराज. अरे जगद्गुरु तुकोबरा आपल्या पत्नीला सांगायचे अगं आवले काय वेडापणा करतेस ग. अगं असं बुरलं डुरलं बोलू नाही. जी माणसं येतात ना, अगं कोणी पंढरपूरचा निरोप विचारतो, कोणी विठोबाचा निरोप विचारतो. अगं मन मोकळ्या पद्धतीने सांगावं. अगं आपण तिथं मस्तक टेकतो संतांच्या चरणी. बस झालं काय तुमच्या विठ्याचं कौतुक करू नका. तो वरून काढा आतून काढा. 3 महिन्यापासून एका लुगड्यावर आंघोळ करते, काय दिसलं नाही का तुमच्या विठ्याला. आता तुकोबरांनी विचार केला हाई आता सुरू वहिनी आई बंद पडा नाही. तुकोबरांनी एकच केलं, विना उचलला आणि भंडाऱ्यावर चालले गेले. अहो ही परिस्थिती काय फक्त तुकोबरांवरती येत नाही, आपला बी गरमा जर जाती गोष्टी ना. गणस तुम्ही असा टेरिकॉट कपडा घालेलो की बस स्टँडवर बटेल का. आपण कालान कीर्तनले जा तरी बी बस स्टँडवरच राहतच. त्या कालान कीर्तन करी या तरी बस स्टँडवर राहतो. त्याला विचार काम ना घरी जा नाही ना घर घे का असं खाऊ खाऊ वाटत समजिलो येन दप्तर जमाय ये ना घर दकत नाही. एक लक्षात ठेवा तुकोबरांनी एक केलं, विना घेतला आणि चालले गेले. आणि संध्याकाळी जगद्गुरु तुकोबरा आहेत नाही, पण तुकोबरांच्या घरी झालं असं. तुकोबरांची भागू नावाची पोरगी 7-8 वर्षाची पोरगी गल्लीत जेव्हा खेळायला गेली ना, अंगावरचे कपडे फाटलेले होते. ऐका ए श्रीमंतीच्या गुरमीत राहणारे लोक हो, जे वारकरी संप्रदायावर प्रेम करत नाही आणि परिस्थितीवर प्रेम करतात, असे उंच कोटीचे महात्म्यांनो ऐका. अरे ज्यांच्या घरी सालदार लोक चांदीच्या लोट्यात दूध पित होते, त्यांच्या पोरीच्या अंगाचे कपडे फाटले होते. आणि ती पोरगी गल्लीत खेळायला गेली. महेपतीजी महाराज सांगतात हो शिवरंजनीकडे वळत चला बाबा तुम्ही. ज्यावेळेस महेपतीजी महाराज सांगतात की 7-8 वर्षाची पोरगी गल्लीत खेळायला गेली, तर एका बाईनं असं बोकोट धरलं आणि सांगितलं ए भागो यायचं नाही आमच्या अंगणात खेळायला, आमच्या पोरांमध्ये खेळायला यायचं नाही, तुझ्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत. अरे मला सांगा 2-4-5 एकर जमीन राहिली आणि आपल्या पोरांना बोललो तर आपण सांगतो अरे एकरभर इकी दिसू पण तुला नानपुराकडे टाकसू, हे आपले शब्द असतात. अरे ज्यांनी दुष्काळात जमिनी वाटून दिल्या, अरे खतावणीच्या वह्या पाण्यात बुडवून टाकल्या, अरे लोकांसाठी सर्व भंडार खुला केला, फक्त लोकांचं एक सूत्र असतं काम सरो आणि वईद मरो.
हो काम सरलं ना. दुष्काळाच्या परिस्थितीत तुकोबरायांना बर्बाद करणाऱ्या समाजाने त्यांच्या घरात दाना नाही ठेवला खायला. त्यांची परिस्थिती खराब झाली तर त्यांच्या पुरीला कोणती बाई बोलते, कोणती बाई बोलते? जिच्या आजल सासऱ्यांनी बोलोबरायांकडे जमिनी गहाण ठेवल्या होत्या, खरेदी करून ठेवल्या होत्या. अरे या तुकोबरायांनी त्या खतावणीच्या वह्या पाणीत बुडवल्या महाराज. त्या दिवसापासून त्या लोकांचा श्वास मोकळा झाला. अरे चालू चालू चाटूले घाटू लागेल लोके हो, संसारमा उतू नका. आठी असा गणज रावण उन्हात त्या मातीमा मिडिग्यात आपला फपुटा उडाल टाइम नाही लागा, वेळ नाही लागणार. अरे गली आलीतल्या बायांनो, समाजातल्या प्रतिष्ठित घराण्यातल्या श्रीमंत लोकांच्या एक सांगून जाईल. अरे कोणी गलीतलं जर असेल ना, एखाद्या बाईच्या मुलांचं शिक्षण असते, येते 2 पैसे मागायला. सगळा भाऊ होई, चुलत भाऊ होई, नाता गोताना होई, जर 2 पैशाची अडचण आली ना, मी हात जोडून सांगतो, भलेच मदत करायची असेल ना, करू नका रे माझ्या दादांनो. पण तो आपल्या पायतोऱ्यात उतरत नाही तर लोक त्यांना हाशीसन हाडके मोडू नका. देव सर्वांना चित्रपट देखस, देव सर्वांकडे पाहतो. ज्यांनी दसले दसपटनी माणूसले कसपट म्हण, त्याचा उतार वय गोड होत नाहीये, लक्षात ठेवा. हो, गुरमीत आणि उर्मीत बोलणारे, जेसना घर 150 क्विंटल पिके ना तांदूळ, जेसना घर दुनियानं धान्य पिके. या कलियुगात राजूबो असे घर पाहिले मी की जेसन्या बाया टांगामा बटीसन बाजार करायला जायत, अशा बाया कंट्रोलनं धान्य खाई राहिल्यात. फक्त परिस्थितीनं गर्व उतरी घ्या. उतरला महाराज, काय भ्रमात राहतात. दिवस बदलायला वेळ लागत नाही रे, दिवस जायला वेळ लागत नाही. जर कोणी नात्या गोत्यातला आलं ना, मदत करा. रक्ताची नाती ओळखा, शरीराच्या नात्यांना मान द्या. काय भ्रमात. ज्यांची पोरगी गल्लीत गेली तर बाईनं सांगितलं, हे बाई तुझी पोरगी, त्या भागूला सांगितलं पड, आमच्या अंगणात यायचं नाही, तुझ्या अंगावरचे कपडे फाटलेत. अरे सज्जनाचं लेकरू आकांत करत नाही, गुपचूप आईजवळ आलं. आणि जसं तुकोबरायांची पोरगी घरी आली ना, ज्यावेळेस ते तुकोबरायांचं जीवन चरित्र वाचतं माणूस असा कंठ दाटतो. अरे ज्यानं पंचमवेद गाथा लिहिला, त्याच्या अभंगांवरती कीर्तन करता करता आम्ही गाडीत फिरायला लागलो. लोकांना जर आमचा पाया पडायला वेळ नाही राहिला, राजूभाऊ आमच्या गाडीचा सुद्धा लोक पाया पडतात. त्याची पोरगीच्या अंगाचे कपडे फाटले होते. समाज चांगल्याचा नाहीये. समाज ज्याला हिनवतो, ज्याच्या मागी लागतो ना, त्याचं सर्व वाळवंट करून टाकतो. तुकोबरायांच्या पुरीला पकडलं, सांगितलं जा. भागू नावाची पोरगी पडत पडत आली आणि आईच्या कमरेला बिलगली. माय, मला त्या बाईनं आकललं. म्हणजे काय आकललं? म्हणजे माझ्या अंगावरचे कपडे फाटलेले होते. शब्द ऐकला महाराज. कोण होती ही आवली, जिच्या बापाचं नाव पुण्याच्या मोठ्या सावकार पेठीत होतं. 3600 हेक्टर ऊस जिच्या बापाचा होता. पण नवऱ्याच्या शब्दाला मान देणारी बाई होती. एकचदा सांगितलं, तावली चटणी भाकर खाय, पण तुझ्या बापाचं वैभव दाखवू नको. जी नवऱ्याच्या गरिबीत साथ देते ना, तिला बायको नाही धर्मपत्नी म्हणतात. आणि जिला धर्मपत्नी व्हायचंय ना माझ्या ताईंनो, मी तुमच्या विरोधात बोलायला आलो नाही का. जिला धर्मपत्नी व्हायचंय ना, तिने नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा अभाव ओळखा. जिला धर्मपत्नी व्हायचे ना, तिने नवऱ्याची जबाबदारी ओळखा. जिला धर्मपत्नी व्हायचे ना, तिने नवऱ्याची अडचण ओळखा. अरे नवरात्रमध्ये 9 दिवसाच्या साड्या आणायला सांगणाऱ्या बायांनो, कधी विचार केला ग. शेतीत अशी पाठ फिरवतोय, निसर्ग असा तोंडावर पाडतोय, मुलांचं शिक्षण, मायबापाचा दवाखाना, पोऱ्यांची शाळेची फी भरता भरता घरातला माणूस असा हातबल झालाय. येऊन पहा आमच्या परिसरात 3दा ढगफुटी झाली. काय भोगावं लागतंय आम्हाला. 65,000 रुपयाची भिशी राजबुवा माझ्या मित्राची लागली होती सातगाव डोंगरीच्या. रात्री 9:30 वाजता भिशी फुटली. 65,000चं डबा असं फ्रीजवर ठेवलं होतं. रात्री 2 वाजता जेव्हा ढगफुटी झाली ना, तर तो सांगायचा, अरे मी फ्रीजला पकडू का 65,000चा डबा पकडू. मुलीचे फी भरण्यासाठी आलेले 65,000 रुपयाचे पाण्यात वाहताना पाहिले. त्याला विचारा घर ओढताना काय तकलीफ होते. त्याला विचारा प्रपंच चालवताना काय तकलीफ होते. मागायला काय लागतं, हे आणा ते आणा. जी बाई सासऱ्याची किंमत ठेवते ना, तिला 9 दिवसाची उपास धरायची गरज नाही.
अलीकडच्या बाजारात घरात सासू सासऱ्यांना किंमत नाही ना, नवऱ्याची किंमत नाही. आपले मनाचं राज्य मिरवणाऱ्या माझ्या ताईंनो, तुम्ही आज तुमचं मनाचं राज्य मिरवाल, उद्या तुमचे मुलं हा सिनेमा पाहतायत संसारातला. आज तुम्ही सासू सासऱ्यांना रडवतायत, उद्या तुमची पोरं हातात कटोरे घेऊन तुम्हाला भीक मागायला लावतील. सोपं नाही आहे. भ्रमंतीत राहू नका. जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी लाही लाही करायला लागली की आमच्या पोरांना आतापासून हाकलायला लागले. अरे परिस्थितीनं गायड झाल्यानंतर विठ्ठल पंतांना रुक्माईला या समाजानं जिवंत पाण्यात समाधी घ्यायला लावली, म्हणजे आम्हालाही घ्यायला लावशाल का? बाई हा माणूस पाहावं तर विठ्ठलाच्या नादी लागला. घरात दाय ना दाना मीठ ना मिरची नसताना घरातला दावणीतला बैल मेला, पोरग संतू मांडीवरती मेला, काहीच घरात नाही, तरी हा माणूस विठ्ठलाचा नाद सोडत नाही. आज आपल्या समोर पोरांना हाकलायला लागले. फक्त येऊ दे, आज एक तर हा माणूस राहील, एक तर मी राहील, काही तर जीव नाही ठेवायचा. तुकोबराय संध्याकाळी घरी आले, विना ठेवला लागली ना बाई, झालं का तुमचं भजन? काय करतो हा तुमचा विठ्ठल? वरून काढा आतून काढा. मेल्यानं संसाराची राख रांगोळी केली ना, संसारात चित्त लागू देतो ना मन रमू देतो. डोळ्यासमोर सर्व सत्यानाश केला या विठ्यानं, आणि त्याचं भजन करतात. तुकोबरायांनी विचार केला, हिचा सकडचा राग निघाला नाही. तुकोबरायांनी एकच केलं, आवलीशी बोलणं टाळलं आवलीशी बोलणं. जी माणसं घरात पत्नीशी संवाद टाळतात ना, माझ्या ताईंनो एक लक्षात ठेवा, पत्नी माणसाचं नाक असते, पत्नी माणसाचा श्वास असते. प्रत्येक श्वासावर पत्नीचा अधिकार असतो. ज्या दिवशी आपला नवरा आपल्याशी घरात बोलत नाही ना, आगाजा करू नका. विचार करा की माझं कुठं चुकलं की माझा सोन्यासारखा माणूस माझ्याशी बोलत नाही. बऱ्याच बाया भ्रमात राहतात. का बोलत नाही माहितीये तुमचा नवरा? त्यालाही तोंड आहे हो, तोही मारू शकतो, तोही ठोकू शकतो, तोही भानगड करू शकतो. पण घरातला कर्तबगार माणूस बोलणं थांबवतो. पत्नीशी का बोलत नाही? त्याच्या कानांनी ऐकलेलं असतं. काही काही बाया त्याच्या बापाचं खाणं वखानतीन, त्याच्या आईचं खाणं वखानतीन. अरे काही काही सुना सांगतात, काय तुम्हाला दल्ला दल्ली काम नाहीत. अशा अनेक बाया आहेत, स्वतःना नवराना कपडाले साबण लावतील, सासू सासरासना गणकडा गुणकडा वहींवर फेकी देतील, आणि त्या बाया महादेवर पाणी टाकायला जातीस. काय देव प्रसन्न होई हो, काय देव प्रसन्न होई? वेळ्यात का तुम्ही? अरे जित्ता सासू सासरा असले तुम्ही ढसाढसा रडाई राहणार आणि मादेवर पाणी टाकी राहणार, आणि तटे म्हणतीस एक लोटा जल आणि सारी समस्या का हाल. देव येडा नाही ना. एक लोटा जल आणि सारी समस्या का हल नाही. एक लोटा जलच्या अगोदर एक लक्षात ठेवा, एक लोटा जल सारी समस्या का हल नहीं. तुम्हारे मन में है छल तो क्या करेगा तुम्हारा जल. काय करेल तुमचं जल? वेड्यात का तुम्ही? अरे ज्या बाईला नवऱ्याचा स्वभाव ओळखता आला नाही, ज्या बाईला घरातल्या सासू सासऱ्यांची किंमत ओळखता आली नाही, ती बाई मंदिरात जाऊन कोणता देव ओळखणार आहे? मग हेच तो सूत्र तुकोबराय आपल्या धर्मपत्नीला सांगायचे. अगं जी माणसं घरी येतात ती पांडुरंगाचं स्वरूप म्हणून आपल्या घरी येतात, आणि त्यांच्याशी तू नातं जोडत नाही, त्यांच्याकडे तू प्रेमाने पाहत नाही. अगं जिवंतपणी विठ्ठलाचं रूप या वारकऱ्यांकडे पाहाय, आणि पाहताना फक्त एकच कर, वेडं वाकडं बोलण्यापेक्षा देवाशी नातं जोडताना जे करावं लागतं ते तुकोबरायांनी सांगितलं. अभंगाच्या देवासाठी झाले ब्रह्मांडाचे गणे सोय रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, देवासाठी झाले ब्रह्मांड, देवासाठी
वा, 1 तासपासून बोलत होतो. जे वातावरण तयार करता आलं नाही ते माझ्या तेजसने एका चालीत वातावरण तयार केलं. तारुण्यपणात ज्याने गड्यात माडा घातली, तारुण्यपणात ज्याच्या गड्यात टाळ आला आणि तारुण्यपणात ज्याच्या कंठात सरस्वतीने हरिभजनाचं रूप दिलं महाराज, त्या मुलाचं कौतुक नाही करत मी. त्याच्यासाठी 2 गोष्टी लागतात. बापाचं रक्त शुद्ध पाहिजे आणि आईची कूस पवित्र पाहिजे. तेव्हा असे गुण येतात. गोड, गोड गोड खूप गोड म्हटलं. एकाच प्रमाणाला 2 चाली, पण लहरीनं चाली केल्या महाराज. काय बोलले तू कोबा? अगं वेडीच कावली. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. देवाला बाहेर काय शोधते? देवाला बाहेर नको शोधू, कर्मात शोध. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. बाहेर काय शोधते? आणि मी एकच सांगेल, कीर्तनाची वेळ मर्यादा तुमच्याकडे 10:30चीच आहे. माझी वेळ संपली राजू. ऐका, इथे जेवढेही माणसं बसलेत ना, ज्यांनी 35च्या आतला संसार केलाय, जी तरुण मंडळी असेल, या म्हातारे लोकांचा विषय सोडा. ज्यांचे गुडघे थकले, ज्यांचे मनगट ठकले, त्यांच्या हातात काय घोरपुडी देऊन किल्ले चढायला लवता. ज्यांना खरंच संसाराची जबाबदारी ओळखायची ना, त्या 35च्या आतल्या सुनांनी आणि मुलांनी कानाचे पडदे उघडून ऐका. देव बाहेर नका शोधू, वाराणसीला नका जा, तीर्थाला नका जा. फक्त संधी भेटेल ना, घरात आई आणि बाप असेल ना, तर कोणतीही एक सांज त्यांच्या सोबत जेवायला बसा. एक सांज जेवा ना. तुमचा पैसा, तुमचं पद, तुमची इस्टेट, तुमचा सर्व व्यवहार बाजूला ठेवा. जर आपल्या आईला रोजच्या शुगरच्या गोळ्या असतील ना, बीपीच्या गोळ्या असतील ना, आपल्या बापाला काही त्रास होत असेल ना, अरे जिवंत तोपर्यंत त्यांच्यासोबत जीवन घ्या. असा सरपित्रीन दिन कितल्या बी आलन कालन्या भाज्या करा, कोणतीच भाजी खावाल तुम्हाला माय बाप येवत नाही. काय भ्रमा त्यात? गिलका लावून, दोडका लावून, शेवगा लावून. आपला जीवनाच वसलाय द्या. इथलं सदा बरं ठेवानं, बाकी ना आपण काढानं येडा आहेत का? साधा म्हटलं की सब आहे का? आपला खऊट नाराय निघणं तर बटा देवना बापनं, चांगलं निघणं तर आपला बापनं. देव देखत नाही. अरे अशी भामटीपणाची भक्ती केली ना, कोणताच दिवस हे होत नाही. मी या मताचा माणूस आहे. जर माय बापाची नित्यनेम सेवा करणारा माणूस जर पंढरपूरला नाही गेला ना तरी चालेल, पण माय बापाची सेवा करणाऱ्याकडे पंढरपूरचा विठोबा त्याच्या घरी स्वतःहून पायऱ्या चढून येतो. ऐसा कर की घर आवे राम. करा ना काहीतरी. बरेचसे लोक पाहिले हो, माय बाप मरता मरता मरी ग्यात, पण काही काही पोरे बापशी बोलणार नाही, गरमान गरमा मायशी बोलणार नाही. मी कालच दोंडाईच्या परिसरात कीर्तनाला होतो. परवा एक पोरगा कॉन्ट्रॅक्ट अधिकारी आहे, एक पोरगा शिक्षक आहे, त्याचा पोरगा डॉक्टर आहे. आणि ते एक अधिकारी माणूस माझ्याजवळ आला आणि मला सांगत होता, राजूबा परवाच्याच कीर्तनात बाबा मी रात्री अभ्यास करायला बसलो ना, तर माझी आई दिवा लावून बसायची म्हणे माझ्याजवळ. माझ्या आईला कधीच कंटाळा नव्हता म्हणे. इतकं गुणगान केलं मी, त्याचंही कौतुक केलं. पण कीर्तन संपल्यानंतर त्याचा लहान भाऊ आला म्हणे, बाबा तुम्ही ज्या साहेबनं नाव काढतात ना म्हणे की मायने दिवा लावईसन त्याला अधिकारी करा, हाऊस नालायक मायशी 10 वरीच जाणार गरमान गरमा बोली राहता नाही म्हणे. आणि तो म्हणतो पट्ट्या पाडे म्हणतो, हो म्हणा बाप मी बी का गरनाडो रे कोंडाळा मगाला. तू म्हणतो हो. म्हणजे जो माय बापनी सेवा करेनी तो म्हणतो पट्ट्या पाडे महाराज म्हणे. माय म्हणतो भाऊ मन घर येताना एकच विचार करू, प्यारेलेस ना झटकाही म्हणतो. ज्या मायशी तोंड हाले नाही ना, ते तोंडाचा करी वेडे ना का वा. कर्म देती झोले तेथे कोणाचे ना चाले. भ्रमात काय आहेत? अरे 3 महिन्यापूर्वी आमच्या परिसरात 8 वर्षाच्या बाईनं सरपंच पद भोगलं. माणूस जिवंत असताना त्याच्या ती बाईच्या माणसानं 10 वर्ष सरपंच पद भोगलं. ती बाईनं गिरणामध्ये आत्महत्या केली. ती बाईनं आत्महत्या केली. 22 एकर जमीन आहे कमवलेली. दोघं पोरांना 11 एकर जमीन दिली आहे. आणि ती बाईनं आत्महत्या केली. फक्त कशावरनं आत्महत्या केली? वाटणी झाली पोरांची, वाटणी झाली. जी बाईनं नवरा गाव म्हणे आय करायला जाय, जी बाईले गाव म्हणे आय करायला बोलायत, सांगितलं जातं वागनागर ज्या दिन फाट असला त्या दिन लांडगाणी आय करायला येतस.
काय वागणा घर ज्या दिन फाटस ना त्या दिन लांडगा न्याय करायला येतं आणि नाकवाला ना घर नकटा असले बोलायला जागा सापडी जास. ऐका हे माझ्या तरुण ताईंनो, भलेच महादेवावर पाणी टाकू नका, भलेच नवरात्राचे 9 उपास धरू नका, पण जित्ता सासू सासऱ्यातले 4 लोकच मग खाले मान घाली सन आपला घरनी वाटणी पडाल कोणी नकटाल बोलावू नका. नका बोलवा. मी बायांनाच का सांगतो, माणसांचं काही बिघडत नाही हो. भाऊ भाऊ गोडवी जातात, खयामा बोलतील मायामा बोलतील, या गाठी फक्त बाईस ना हृदय मरातील. ती मन अंगण म्हणे अशी तिरपी गई, ती मन पायवर लसणी नाही, तिने माल बोया नेसाड आणि अशा मान मरी जा. काही जेव्हा संगे बायांचं वागणं माणसांना नडतं. भाऊ भाऊ खयामा बोलतील मायामा बोलतील, बाईंचा हे होत नाही. 14 दिवसापूर्वी नरडाण्याजवळ एक गाव आहे, तिथं कीर्तन केला. असा ओटा सारखा हातपाय धुवायला बादली ठेवली होती. ती बाई अंगण झाडत होती. मी हातपाय धुता बोया पण विचार म्हणतात, ताई ते शेजारना घर कोण आहे? ती बाईने असं तोंड कय जसं मला असं वाटे म्हणत का जेवण बी वाढस का नाही वाढस. ती बाईने असं तोंड कय भाऊ पंचायत म्हणे आमना ड्रायव्हर म्हणे बाबा म्हणता आपले रस्ता तरी आपला घर रस खा नसे आई वाढवण्या. ती बाई मनकडे अशी देखे 7 रोज ना बाबा असा गुन्हा उन्हात आणि हाऊस का इथला आगाऊ दिकराय ना बा. ती बाई झाडणी ठेवायला अशी घरात गेली आणि तिचा माणूस टावेल घेऊन माझ्याजवळ आला आणि मला इतक्या शांततेत बोलला तो माणूस. म्हणे दादा महाराज काय बोलली ही? भाऊबनशे हाऊ भाऊबननी म्हणा पाटणा भाऊशे, फक्त इना मुसडा ना पायरे म्हणा भाऊ बन जाया. आई ते रोज ना भाऊ बन उत्पन्न जाये, भाऊ बन होई घ्या. आणि त्याच घर माझ्या जेवणले बुटलो मी. तीच बाई माले जर वाढ आले तर मला काय सांग म्हणे बाबा आमना भाऊ बनितला निश्चित म्हणे. मी असं करू मला तसं ऐकू जी नाही बा. प्रत्येक रोटीन टाइमले बाबा आमना भाऊ बनाचा निश्चय. आमचे ड्रायव्हर विचारायचे म्हणे तुम्ही आई बहिणीला काहीच बोला नाही म्हणते जिले थाट्या उचलेली जाई. तिनं रूप द्या कनी का तू जगदंबानं घर जाडताना. हात धुवायची वेळ आली तरी ती बाई वाटलं या ना का कान जापड्या बटी जायचे बाप फेटा बांधी तरी ती बाई मला विचारायची म्हणे बाबा मी कितलाच हवा सांग म्हणे आमना भाऊ बन निश्चित. मग ताई तुमनं म्हणणं खरंय. मन आज भाऊ बन चांगला राहतात तुम्ही असा गावेगाव फिरतो का? मना दुनियाना बेरड येत. पण एक लक्षात ठेवा जिवंतपणे सहकार्य करायला कोणी येत नाही. फक्त पडतीत लोक ओळखता येतात, चलतीत 1000 लोक आपल्यावर प्रेम करणार आहेत. एकच सूत्र डोक्यात ठेवा, कोई कद से बड़ा होगा कोई पद से बड़ा होगा, हमारे लिए जो मुश्किल में खड़ा वो भगवान से बड़ा होगा. हे सूत्र ठेवा. जी बाई सर्वांच्या कामात आली तिला आत्महत्या करावी लागली. फक्त बाईनं आत्महत्या का केली? 2 पोरांची वाटणी करायला. जी बाई ती चौकमा उभी राहिली तर बटा नकट्या व्यायत ती बाईला वाटा पडाले त्या लोके. त्यांनी विभागणी तर केली महाराज, पण जाता जाता जसले बरोबर मिटना खडा टाकान सवय रास त्यासनी एकच कर म्हणे का रे बटासला वाटा पाडा घ्या. हाय दल्लील कोण वागी तेवढा मा एक बेमटा बोलना म्हणे दल्लीले 100 महिना वागिली ती. माय 100 महिना वागान गोट रास, बाप 6 महिना वागान गोट रास. अरे ज्या जोकामा पोरगाने सू करी दिन ते जर मायनी थाटीमा बी झेल, जी मायनी घास आपला लघु ना खादा ती मायना 100 महिना वाटा पाडना पडत. आणि ज्या मायना वाटा पाडतस त्या जाको प्रेम मंदिरवर फोटो काढतील, मथुरामा फोटो काढतील, पंढरपूरमा फोटो काढतील. मी तर असा गणच बामटाचा दुकाने मोडीच आणि हिरण आधी. एकच सूत्र ठेवा, देव घरी सुखी आणायचा असेल ना जित्ता मायबापांना किंमत द्या. आणि हे सूत्र समजण्यासाठी घरात पती आणि पत्नीचा एक विचार पाहिजे.
आणि तो एक विचार पत्नीला समजवताना तुकोबारा सांगायच्या अगं वेळी जे छत्रपती राजे कोणाच्या घरी जात नाही ते ये तुकोबारांच्या प्रेमापोटी ज्या वेळेस माहीत पडलं की यांच्या मुलीच्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत तर नजारे घेऊन त्यांचे सेवक आणि मावडे आले नाही तर स्वतः तुकोबाराय नजारा घेऊन आले होते आणि घरी नजारा ठेवल्यानंतर तुला काय बोलले आऊसाहेब तुकोबा कुठे आहेत अगं जो कोणाच्या घरी जाणार नाही असा छत्रपती राजा तुळशी वृंदावाला नमस्कार करून आपल्या पायरीला डोकं ठेवून तुला तोंड भरून आई म्हणतो ज्याच्या घोड्यांचे लगाम धरायला 1000 डोक्यावर छत्री धरायला 1000 ज्याच्या पायतन धरायला 1000 असा छत्रपती राजा न सांगता आपल्या घरी आला कशासाठी आला जे वारकरी तत्वाने शिकवलं होतं प्रेम देणं आणि प्रेम घेणं हे आपण केलं म्हणून न सांगता तो राजा आपल्या घरी आला माने पाचारिता नोहे आरानुक ऐसी येती लोक प्रीतीसाठी तरी नाही पत्नीला समजलं आणि मग जेव्हा संताप केला अभंगाच्या शेवटच्या तुका मने राणे नावडे भूषण 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 कांतले से श्वान लागे पाठी कांतले से श्वान लागे पाठी देवासाठी झाले ब्रह्मांड सोये रे देवासाठी झाले ब्रह्मांड कवया उत्तरे काय वेची कवड्या उत्तरे काय वेजा रामा गवड्या उत्तर कवड्या उत्तरे काय काय वेजे कवड्या उत्तर कवड्या कवड्या उत्तरे उत्तरा काय वेची ये ना अरे कवड्या उत्तरे काय वेची कवड्या उत्तरे काय वेची
कुमार 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 एकदा वाजवण्यासाठी जोरात आमच्या दादासाठी टाळी वाजा तगडे भलेच तुम्ही ना त्याला जाताना पैसे देऊ नका, मंडळी देईल त्याला पैसे, सप्ताह मंडळ, पण तुम्ही कमीत कमी टाळ्या तर वाजा. दुसऱ्यासाठी जो टाळी वाजतो ना देव त्याला आयुष्य जास्त देतो, आणि दुसऱ्यासाठी जो टाळी वाजत नाही ना, नाही तुमनं वाढी ना ठामा. एक लक्षात ठेवा, तुका म्हणे रांडे नावडे भूषण आणि कातेले शिशवान लागे पाटी. जगद्गुरु तुकोबराय गृहस्थी जीवनातलं तत्व आपल्या धर्मपत्नीला सांगतात की जीवनात आचारसंहितेशिवाय जीवन सुंदर नसतं. कोणत्याच माणसाला धाक नसतो, पण बिन धाकाय सुद्धा जीवन जगू नये. आपण धाकात जीवन जगावं, म्हणून या धाकात पतीला धाक असावा, सासऱ्याला धाक असावा, सासूला धाक असावा, सुनबाईला सासू धाक असावा, पण तो धाक आदराने जर असला तर येणारा आपल्याकडे अतिथी देवो भव असतो. म्हणून कोण घरा येते आमुच्या कशाला, हे सूत्र ज्यानं त्यानं ओळखावं की मी देव शोधण्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या नजरेत पार्वती बनली का सीता बनली हे का प्रत्येक बाईनं शोधायला पाहिजे. प्रत्येक माणसानं एक शोधा. बाहेर काय डोक्यावर फुलांचे हार पडतात, बाहेर काय लोक उदो उदो करतात, पण जीवन जगताना मी माझ्या धर्मपत्नीच्या नजरेत नजर टाकून, मी तिच्या नजरेत नजर टाकत असताना लायकीचा आहे का, ज्यानं ही पात्रता ओळखली त्याला कोणत्याच तीर्थावर लात मारायची गरज नाही, सकळ तीर्थ त्याच्या घरी नांदतात. एवढे पात्र आणि पवित्र संसार ज्यानं केला तो संसारातला कोणता माणूस आहे, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे आले उपकारासाठी घर जा वैकुंठी. सर्वांच्या शब्द सुमनांनी आभार व्यक्त करतो. ज्या तेजस महाराजांच्या प्रेमापोटी 30-35 किलोमीटरचा जरी फेरा होता तरी शब्दाला मान देत असताना इथपर्यंत आलो. या कार्यक्रमाला ज्यांनी अतिशय गोड कार्यक्रमाची महती वाढवली, आदरणीय गुरुतुल्य असणारे आमचे राजूभाऊ असतील, आदरणीय आमचे रोहिदास बाबा असतील, आदरणीय बाबा असतील, सुंदर असं साऊंड आहे, लहान गुरुबंधू भूषण निलेश महाराज आहेत. सुंदर या मंडळीने अंतकरणापासून कुठलाही कलह नसताना जे पोषक असेल ते गायन केलं. मी ईश्वराला एकच सांगेल, भले ही हमारी अदालत में उद्या भलेच दुसरे माणसं असतील, कल हमारी महफिल में चांद होंगे गुल के गुलशन भी होंगे मेरे दोस्त. कल हमारी महफिल में चांद होंगे गुल के गुलशन भी होंगे मेरे दोस्त. मेरी कल की महफिल में तुम्हारे जैसे प्रेमी लोग नहीं रहेंगे. उद्याच्या महफिलीत तुमच्यासारखी प्रेमी लोक कीर्तन ऐकायला राहणार नाहीत. सर्वांचे शब्द सुमनाने आभार मानताना आदरणीय काकाश्री सुद्धा मागे उभे आहेत. काकाशांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. सुंदर असं साऊंड आहे. खरं कौतुक करतो ज्या घरी भरत म्हणजे पोळी भात भाकर आणि भरीत खाल्लं, लई गोड परिवार होता. तेजस महाराज त्यांचं नाव सांगतीलच, त्यांचे सुद्धा आभार. भूदेवता तुमच्या चरणी सुद्धा आभार. आमच्यासोबत आलेले भागवताचार्य आदरणीय तेजस महाराजांवरती अतिशय खूप प्रेम करणारे, धावपळीच्या कालखंडात सुद्धा तेजस महाराजांच्या लग्नाला धावपळ करताना आलेले. हो, अतिशय मला असं वाटतं हा माणूस माझ्यासोबत 15 दिवसापासून कंटाळा करत होता. आज तेजस महाराजांचं नाव सांगितलं तर धोतर घाली रोडवर पैरांना. हो, प्रेमापोटी जे आले सर्वांचे शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो. घरी कधी गेलात तर एक काम करा, याचं त्याचं धुणं धुण्यापेक्षा हा एकच मंत्र घरी घेऊन जा. याचं त्याचं टेन्शन घेण्यापेक्षा ज्ञानोबराय तुकोबरायांचं चिंतन मुखात करा. तुमचा प्रत्येक दिवस आयुष्यातला गोड असेल. पण ते कोणतं भजन आहे राजूबा? ज्ञानेश्वर मावळे नाराज मावळे